किल्ल्याला मेन दरवाजा एकच आहे, तुम्ही आलात तो किल्ल्याचा दरवाजा बाहेरून दिसू नये किंवा तोफेचा मारा झाला तर दरवाजाच्या सुरक्षतेसाठी दरवाजाच्या समोर दगडी बुरुज बांधलाय, त्याला गौमुखी बुरुज म्हटला जातो। पूर्वी शत्रू काय करायचे, दरवाजा तोडायला हत्ती किंवा लाकडी ओंडक्याचा वापर करायचे। त्यांना धावत यायला सरळ मार्ग पाहिजे, रस्ता उजव्या साईडला टर्न दिलाय, तिथे त्यांचा स्पीड कमी होतो, धडक हळू बसते। शत्रू जर दरवाजाच्या जवळ आला कुऱ्हाडीचा किंवा भाल्याचा वापर करेल तर वरती 3 झरोके आहेत, वरून उकळतं तेल किंवा गरम पाणी ओतून शत्रूला ठार मारलं जायचं। ही पूर्वीची टेक्निक होती, गनिमी कावा, गोरिला वॉर टेक्निक, शक्तीपेक्षा युक्ती मोठी। किल्ल्याचा दरवाजा आहे तो सागाच्या लाकडापासून बनवलाय, मोठे 5 दगड लावून व्यापण्यात आलाय। सकाळी सूर्योदय झाला की दरवाजा उघडला जातो, संध्याकाळी सूर्यास्ताला दरवाजा बंद केला जातो। दरवाजाच्या समोर भगव्या कलरचं मंदिर आहे, ते गणपतीचं आणि दक्षिण मारुतीचं मंदिर आहे। आपले मावळे लढाईला जाताना शक्ती स्फूर्ती भेटावी म्हणून दक्षिण मारुतीचं मंदिर स्थापन केलं आहे। हे महाद्वारचं ठिकाण आहे, गार्ड रूम, आपल्या मावळ्यांना विश्रांती करण्याचं ठिकाण। 2 बाजूला 2 रूम आहेत म्हणून देवड्या म्हणतात, एक रूम असले तर देवडी। इथे जरीमरी मातेचं मंदिर आहे, तुकाराम एचबायरेकर मराठी सरदार होते, त्यांनी 1813 मध्ये मंदिर स्थापन केलं आहे। जर म्हणजे आजार, मरी म्हणजे आजाराला मारणारी देवी। वरती नगारखाना आहे, शत्रू जर आले तर ढोल वाजवून मावळ्यांना सावध करायचे, राजा वगैरे आले तर स्वागतसाठी नगारा वाजवला जायचा। हा किल्ला बांधून झाला त्यावेळी शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना बक्षिसं दिली। हिरोजी इंदुलकर होते इंजिनियर, तेव्हा त्यांना विचारलं तुम्हाला बक्षीस काय हवाय। हिरोजी इंदुलकरने सोनं चांदी काही घेतलं नाही, घेतला तो राजांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा, कारण छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसताना डावा पाय पुढे करायचे, उजव्या हाती तलवार घ्यायची, इकडनं चढायचं आणि ते छोटं मंदिर आहे त्यामध्ये ठसे आहेत राजांच्या हातापायाचे, मग पुढे